आणि शिरूर पाठोपाठ इकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा आता बिबट्याची दहशत वाटू लागली आहे। बिबट्यानं 5 वर्षाच्या एका मुलीला उचलून नेलं। चिमुरडी शेकोटीजवळ खेळत असताना बिबट्यानं झडप घातली। अहिल्यानगरच्या खारे कर्जुने गावातली ही धक्कादायक घटना आहे। ग्रामस्थ आणि वनविभागाकडून या मुलीचा शोध सध्या सुरू आहे। अहिल्यानगरमधली अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। बिबट्याची दहशत आता अहिल्यानगरमध्ये सुद्धा वाटू लागलेली आहे। शिरूरमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना पुढे आल्या। प्रचंड संताप इथल्या नागरिकांमध्ये पाहायला मिळाला होता आणि आता अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं 5 वर्षाच्या एका मुलीला उचलून नेलं। ही चिमुरडी शेकोटीजवळ खेळत होती आणि त्यावेळी बिबट्यानं या मुलीवर झडप घातली। अहिल्यानगरच्या खारे कर्जुने गावातली ही अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। ग्रामस्थ आणि वनविभागाकडून या मुलीचा आता शोध सुरू आहे। या ठिकाणी आम्ही रात्री यांचा आरडओरड झाल्यानंतर या ठिकाणी माझी शेजारीच वस्ती आहे। आम्ही या ठिकाणी सर्व गावातील जवळ 700-800 तरुण मंडळींनी रात्री 4 वाजेपर्यंत शोध मोहीम केली। पूर्ण परिसर पिंजून काढला, परंतु त्या ठिकाणी बिबट्याचं व त्या मुलीचा कुठेही ठाव ठिकाणा आढळून आला नाही। या ठिकाणी वन अधिकारी तेलोरे साहेब हे देखील आहेत, ते पण रात्री आमच्या सोबत या ठिकाणी अजूनही त्यांचं शोध मोहीम घेण्याचं काम चालू आहे, परंतु अजून आतापर्यंत मुलगी कुठेही आढळून आलेली नाही। बारगजे यांनी राज्यातील पुणे आणि अहिल्यानगरच्या काही भागातील बिबट्यांची दहशत आणि हल्ले वाढताना पाहायला मिळत आहेत। अहिल्यानगर शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या खारे कर्जुने गावामध्ये रात्री अशीच एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। या ठिकाणी खारे कर्जुने गावाशेजारी असलेल्या वस्तीवरून एका 5 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि याच ठिकाणावरून तो हल्ला केलेला आहे। या ठिकाणी 5 वर्षाची मुलगी, जिचं नाव आहे रियांका पवार, हिच्यावर हल्ला करून तिला उचलून घेऊन गेलेला आहे बिबट्या आणि तिचा अद्यापही तपास लागलेला नाहीये। त्यामुळं सबंध खारे कर्जुने गाव हे संतप्त झालेलं आहे। आपण सध्या याच वस्तीवर या ठिकाणी ज्या घरातली मुलगी गेलेली आहे त्या ठिकाणी आहोत। या ठिकाणी हे पवार कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी आलेला आहे। रियांकाची आई देखील या ठिकाणी बसलेली आहे आणि रात्री ही रियांका घराच्या बाहेर खेळत होती आणि तिला बिबट्याने हल्ला करून घेऊन गेलेला आहे। नेमकं किती वाजता आणि कशा प्रकार घडलाय सगळा? 7 वाजता घडलंय आणि ती नाही का बाहेर आली, एकदा मध्ये गेली मावशीकडून इथं दारामध्ये आली तर तिकून आला। आम्ही इथं सारे बसलेले होतो, ते तिकून आला, ते तिथं एकदा उडी मारली तर एकदा तिच्या नाल्यावर उडी मारली तर अशी उतुरीमध्ये ओढून नेली। याच्या आधी इथं बिबट्या येऊन गेलाय का? किती दिवसापासून येतोय? काय इथं नेमकी बिबट्याची परिस्थिती? 2 वर्ष झाले तेव्हापासून आले होते, पण आम्ही लेटच कामावरून आलो होतो, त्याच्यामुळे बाहेर बसलो होतो, स्वयंपाक चालला होता। बिबट्या वस्तीवर येतो का कायम? हा येतो। इथली एक मेंढी उचलून नेली आणि आमचं बारीक कुत्र पण नेलं होतं, इकडं असं टाकलं होतं त्यांनी। तुम्ही गावात ह्या गोष्टी सांगितल्या होत्या का, इथं बिबट्या येतो, इथं लक्ष द्या? हा, ग्रामपंचायत मध्ये पुकारलं होतं, सांगितलं होतं। काल जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर आजपासून शाळा देखील भरवली जाणार नाही असं ग्रामस्थ सांगतायत। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।